रांजणगाव MIDC परिसरात नगर जिल्ह्यातील एका भटक्या विमुक्त संवर्गातील कुटुंब आपली उपजीविका करण्यासाठी राहत आहे। त्यांचा व्यवसाय मधुकरी गोळा करणे तसेच भंगार गोळा करण्याचा आहे। पीडित महिलेच्या तक्रारीनुसार सावंत याचा रांजणगाव टोल नाक्याजवळ भंगारचा व्यवसाय असून आम्ही तिथे भंगार देत होतो, परंतु त्याची माझ्यावर वाईट नजर असल्याने व अनेकदा त्याने मला बळजबरी करत व त्रास देणे सुरू केल्याने आम्ही अलीकडे त्यांना भंगार देत नव्हतो। मी व माझी आई ढोकसांगवी गावच्या हद्दीत सरपण गोळा करत असताना सावंत व त्याचे साथीदार आले व मला मारहाण करून गंभीर दुखापत केली। त्याचा आम्हाला खूप त्रास चालू असून आमचे जगणे मुश्किल केलंय। तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून रांजणगाव पोलीस स्टेशनला त्याच्यावर आधीच गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे त्याला कठोर शिक्षा होऊन त्याची सखोल चौकशी व्हावी, अन्यथा आम्ही उपोषणाला बसू किंवा जीवाचे बरे वाईट करू, असे तक्रारदार शिंदे कुटुंबियांनी आपला आवाजशी बोलताना सांगितले। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। ढोकसांगवीमध्ये भांडणं अशी झाले आमचे की अगोदर आमची 28 तारखेला फिरात केलेली होती गुन्हा दाखल, तर तिथं आम्ही ती पोरगा आमचं छाडछीड सारखंच आमच्या पोरीशी करत होतं। कोण पोरगा नाव काय? राहुल महादेव सावंत, अभिषेक महादेव सावंत आणि महादेव साहेबराव सावंत आणि साहेबराव धोंडीबा सावंत। हे कुठं राहतात? ढवळगावला। ढवळगाव। भांडणं झाली कुठं? भांडणं अगोदर आमची भंगाराच्या काट्यावर त्याला आम्ही समजून सांगायला गेलतो। भंगाराचा काटो कुठे आहे? रांजणगाव टोल नाका जुना। तिथं आम्ही सांगाय समजून गेलतो। तो काय त्याला म्हणलं बाबा माझ्या पोरीचा काय सारखा पाठला करत जाऊ नको, काय नको। त्या बाईला पण सांगितलं, त्या बाईनं पण खूप शिव्या दिल्या। तुम्ही म्हणलं माझ्या मुलीला 3 लेकरं आहेत, तर ते राहुल आणि महादेव सावंत काय म्हणला तुझ्या मुलीला 3 लेकरं जरी असली तरी आम्ही घरी आमच्या घरात घेण्यास कबूल आहे। तर मी म्हणलं असं काय करायचं नाही, म्हणला या रांजणगावला तुम्हाला दावतो। तर मग आम्ही माझी लेक आणि माझी सून, माझा लेक, माझं म्हातारा आम्ही त्यांना सांगायला गेलो, तरी ते आम्ही सांगायला जाता म्हणल्यावर आम्ही त्या जे पोरगं बोललेलं होतं त्याला आम्ही पकडला। माझ्या मालकाने मी त्याला हाणमार केला। नंदाबाई सावंत उठली, अशी माझ्या पोरीला केसाला मिठी घातली आणि तिला पकडली, मागं खिचली, भंगाराच्या काट्यामध्ये घातली। 1 तोळ्याचा तिचा आकासाहेब डोरलं ही तोडून शनी 1 तोळ्याचा गंटल तोडून भंगाराच्या काट्यामध्ये तिने कुठं फेकला का गायब केला। महादेवनी ह्यांनी खंबीर तिच्यावर मारायचा प्रयत्न केला। तिने मारायचा प्रयत्न केला म्हणल्यावर माझी सून बोलायला गेली राहुल सावंताला। राहुल सावंतानी पण तिच्या केसाला मिठी टाकली। महादेव सावंतानी तिच्या तोंडावर गज घातला म्हणल्यावर ती रक्तपंबाळ झाली। ते गज घातल्यानंतर भरपूर महिला तिथं जमल्या, भरपूर तिथली जाग्यावाली माणसं जमलीत, गॅरेजवाली माणसं जमलीत। त्यांनी आम्हाला साईटला धक्का देऊन काढण्याची प्रयत्न केले। आम्ही साईटला निघून गेलो, त्यांनी आम्हाला साईटला बोलले तुम्ही इथून हला, थांबू नका। त्या राहुलला म्हणलं बाबा असं तू करू नको। तो म्हणला नाही, माझ्याकडं हरीक बायका मी लई ठुलेल्या आहेत, त्यांना सोन्या नाण्याने मी मोडून काढल्या, त्यांचे रेकॉर्ड बघा, त्यांचे मोबाईल बघा। माझ्या पोरीला म्हणला तुझ्या नवऱ्याला एवढी हिंमत नाही, इतकी माझ्यात हिंमत आहे, तू नवरा सोड, पण मी तुला नांदवतो, तू माझ्या संग राहाच। माझी पोर म्हणली नको, मी 3 लेकराची आई आहे, माझ्या मुलीला 3 लेकरं आहे। ती माझा जावाई पण रागाने माझ्या मुलीसंग भांडणं करून तो गावाला गेलाय फाटसला। नाता सुदाम चव्हाण तो पण तिकडे गेला। मग मी माझ्या सूनबाईला ना आम्ही इथं पालका म्हणून नावाची माझी मुलगी आहे, तिला पण गंभीरपणे मारलंय, म्हणून आम्ही इथं आलोय। 28 तारखेला इथं केस नोंदणी आम्ही केली। आम्ही इथं गुन्हा दाखल त्यांच्या केला। ती नंदाबाई सावंत महादेव। भांडणं झाली कधी, किती तारखेला झाली? 28 तारखेला। म्हणजे आणि मग परत आम्ही इथं आलो, केस बीस नोंदली। आम्ही ढोकसांगवीला घरी गेलो। ढोकसांगवीला घरी गेल्यानंतर रक्षाबंधन दिवशी आम्ही आपलं तिथं झोपलो, स्वयंपाक बिपाक केला, बनवला, खाल्ला म्हणल्यावर दुपारी 12च्या टायमिंगला मी सरपणाला माझ्या लेकीला घेऊन गेले। माझं मालक फिरायला गेलं, ईश्वर नाईट करून येऊन शनी घरामध्ये कामावरून झोपला होता। आम्ही तिथं वरच्या साईडला मंदिरापाशी लक्ष्मी आईच्या तिथं गेलो। आम्ही काडक्या लाकडं सरपण मोडायच्या नादी त्यांनी गपागप माणसं कारपुगत्या शिफ्टी गाडीतून उतरली। पहिला साहेबराव सावंत उतरला, त्याच्या पाठीमागून महादेव सावंत उतरला, राहुल अभिषेक सावंत उतरला। माझ्या डोक्यात कोयतं, सुऱ्या, गज, खिळं सगळी साधन घेऊन शनी ती शिफ्टी गाडीमध्ये होती। त्यांनी मग म्हणल्यावर माझ्या लेकीला 2-3 तिथं ओढली, तिच्या अर्धीने मी साडी फाडली, तिला उचलून शनी गाडीत तोंड दाबून शनी घालायचा प्रयत्न चालवला। मग तिने काही केलं, आरडलो, आम्ही बोंबडलो, तिथं कुणी पण धावानं लवकर
मला छातीवर ह्याच्यावर लाता हाणल्या, सळ्या गज हाणली, डोक्यावर चाकू बिकू घातल्यात. मी तिथं बेशुद्ध पडले. माझी लेग मागून मागून त्यांच्या हातातून धरपडून सुटली. ती काही ना म्हणून तिला बी खंबीरपणे मारली आणि आम्ही तिथं बेशुद्ध पडून शनी ती लोक पुण्या साईडला निघून गेली. ही काय आम्हाला माहिती नाही म्हणल्यावर आम्ही थोडं तिकडं त्या झाडाच्या कोपऱ्याला थांबलो. तिथं एक रस्त्याने जाणारे मनुष्य उभा राहिला. मावशांनो काय झालं तर म्हणलं कोण चोरटे होते का? मी म्हणलं बाबा काही समजून ना. त्या लोकांनी आम्हाला पाणी बिनी पाजलं. आमच्याकडं थोडासा माझ्यासोबत मोबाईल नंबर असतो. मी त्या पोराकडं फोन माझ्या पोराला केला. माझा पोरगा मोटरसायकलीवर बसला आणि माझ्या पोराने घेऊन शनी ईश्वर नावाच्या मुलाने आम्हाला ह्या कारेगाव पोलीस स्टेशनला आणलं आणि ह्याच्या दाखल गुन्हा आम्ही केला. रक्षाबंधन दिवशी त्या दिवशी मला उलट्या बिलट्या सगळ्या भरपूर सुटल्या. ती लोक काय म्हणले ते ह्या दोघींना घेऊन तुम्ही रांजणगाव सरकारी दवाखान्यामध्ये जावा. तिथं गेल्यानंतर आम्हाला टाके बिके टाकल्या डोक्याला. मला 8-7 टाके पडल्यात. माझ्या तुमचं म्हणणं काय आता आरोपींना अटक केलंय का? तो क्रॉस कंप्लेंट झाली म्हणतात. आता ते आरोपी असं होतं. आम्ही इकडं आमच्या गोंधळामध्ये राहिलो. मग आम्हाला तिथून डॉक्टरनी सुशेनला जायला सांगितलं. निम्मी अर्धी माणसं आम्ही इथं थांबलो. मग शिकडलं त्यांना कळलं. मग ती लोकांनी काय केलं की घाटाडीला येऊन शनी राखी बांधाय चालल्याच्या निमित्ताने त्या लोकांनी स्वतःवर छातीवर अंगावर थोडासा केलंय आणि ती लोकांनी आरडा बोंबला तिथं केलाय. आणि आमचं 8-9 वाजता 10च्या सुमारास म्हणलं ती हिथं मारलं आणि सगळी लोक आमची जाती प्रकारी आखी घाटाडीची लोक तिथं पळत आल्यात. मग पळत आल्याच्या नंतर त्यांनी तिकडं केस आमच्या तिकडं टाकली. ही केस यांची पुण्यापातोर जाऊ शकते असे बोलणं त्यांनी काहीतरी आमच्यावर आरोप खोटे नाटे केले आणि आम्हाला ही अडकावाचे प्रयत्न त्यांचे नगरपातोर चाले. म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे की त्यांनी स्वतःच वार करून घेतले इथं आले? स्वतःच त्यांनी वार घेऊन केले आणि नगर बेलवंडी स्टेशन आणि ते इकडं आलेच नाही. ती त्यांची तिकडं हाती गज झाल्याच्या टायमाला आम्ही येतच होतो. त्यांनी तुमच्यावरती काय कंप्लेंट केली? आता क्रॉस कंप्लेंट झाली तुमच्यावर काय केले? इथं काय केली त्यांनी? नगरला केली. तिथं काय केली? त्यांनी काय केलेलं तिथं म्हणजे 30 तारखेला म्हणजे ते मारायला आलेत. आम्ही ढवळगावला मारायला आले डेटनमध्ये. बरं आम्ही कुठं होतो? सुशेनला होतो साहेब त्या टायमाला. कुठं होतो? ससून रुग्णालय का पुण्याला? 9 वाजता साहेब आम्ही इथं 9 वाजता इथं होतो. 9 नंतर आम्हाला मग तिकडून फोन आले आमच्या नातेवाईकाचे की तुम्ही त्यांना मारहाण केली का? पण आम्ही तिथं नव्हतो. 9 वाजता आम्ही इथं पोलीस स्टेशन मध्ये होतो कारण की आमच्या तुम्हाला तुमच्यावर काय गुन्हे दाखल झाले तिकडे तुम्हाला माहिती आहेत? नाही तिकडचं माहित नाही आपल्याला. त्यांनी मारहाण केली जसं तुम्ही म्हणताय की त्यांना अटक व्हायला पाहिजे, तुमच्यावरती पण त्यांनी गुन्हे दाखल केले असतील, तुम्हाला अटक व्हावं. तुम्हाला पोलीस न्यायला आलते का? आम्हाला बेलवंडीचा फोन आला होता जाधव मॅडमचा की कुठला जाधव मॅडमचा फोन आला बेलवंडीचा. तुमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, तुम्ही त्यांना मारहाण केलेली आहे. म्हणून आम्ही मग ह्या पोलीस स्टेशनला इथं आलो. मला ह्या पोलीस स्टेशनला आलो. मग साहेबांना सांगितलं. म्हणलं साहेब आम्ही 9 वाजता येतो होतो, त्यांनी आम्हाला मारहाण केली, आम्ही 9 वाजता येतो होतो. मग ते साहेब म्हणले त्यांनी काही गुन्हा करू द्या, त्यांनी खोटा नाटा गुन्हा तुमच्यावर केला असेल तर. आमची म्हातारी बहुत चांगली सिरियस होती त्याच्यामुळे आम्ही म्हातारीला इथं सरकारी दवाखान्यात पहिले रांजणगावला गेलो. रांजणगावची मॅडम. आता तुमचं म्हणणं काय आता इथे पोलिसांना? आमचं म्हणणं असं आहे की त्यांना अजून अटक झालेली नाही. आमचा न्याय आम्हाला मिळावंच. नाहीतर आम्ही आत्महत्या करू, आम्ही ऑपरेशन सुद्धा बसू, आम्ही पुण्यापातोर सुद्धा जाऊ शकतो. आमची म्हातारी मेलो आम्ही काय करणार आहे? तुम्ही गुन्हा दाखल नाही केल्यावर काय करणार? तुम्ही कोण आजींचे? आजीचे तुम्ही कोण? मी मुलगा आहे आजी. याच मुलीमुळे भांडणार? माझ्या पाठीमागे येतो, मला बोलतो, मला छेडछाड करतो, मला म्हणतो माझ्या संग संबंध ठेव. तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरती? तुम्ही त्याच्याबरोबर बोललात का? तसं तुम्हाला वाटतं का? नाही मी त्याला नकार दिल्यामुळे त्यांनी मला मारहाण केला. तुमचे मिस्टर कुठे येतात? माझे मिस्टर माझ्या संग भांडणं म्हणजे थोडीशी तकलीफ पुरुषीने पाठीसला गेले. या भांडणामुळे ते आधी ह्याच कारणामुळे ते गेले. तुमचं म्हणणं काय असेल आता? त्याला अटक व्हावं त्यांच्या घरच्यांना सगळ्या. राहुल सावंत हा त्याचा भंगारचा खाता रांजणगावमध्ये आहे आणि महादेव सावंत तर त्यांचे इथं पोलीस स्टेशन कारेगावला पण भरपूर केस आहेत. त्यांच्यावर तांब चोरी, कंपनीचे तांब फिंब चोरून असे ते घेतात कंपनीचे, त्याच्यावर याच्यावर गुन्हा दाखल आहे इथं. तर त्याला इथं पोलीस भरपूर वेळा त्याला पोलिसांनी इथं आणलेला आहे. ते गुन्हेगारी वृत्ती त्याची आहे.